राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडणार आहे। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही पार पडेल। निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी ही सध्या सुरू आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवरती संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका या 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला होता। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अलिबाग तालुक्यातील मतदान आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली। जिराड, वरचोली आणि सेंट मेरी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रासह नेहुळी इथं स्ट्रॉंग रूम आणि साहित्य वितरण केंद्राचा त्यांनी आढावा घेतलाय। तर मतदानासाठी आवश्यक सर्व सुविधा या उपलब्ध असल्याचं सांगत वाघमारे यांनी प्रक्रिया निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणामध्ये पार पडेल असा विश्वास व्यक्त केलाय। मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असंही त्यांनी आवाहन केलंय। गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून आज मतदान होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 54 गटांसह पंचायत समितीच्या 108 गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 1287 मतदान केंद्रावरती मतदान होणार असून त्यासाठी प्रशासन हे सज्ज झालंय। जिल्ह्यातील 9 तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी हे कार्यालयामधून आज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन, मतदार याद्या आणि इतर साहित्यांचं वाटप करण्यात येणार आहे। हे साहित्य घेऊन मतदान अधिकारी हे केंद्राकडे रवाना झालेले असून 54 गटांसाठी 247 तर 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य हे आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राजकीय कुटुंबातील सदस्यही रिंगणामध्ये उतरल्याचं चित्र आहे। जरी जिल्हा परिषद गटामध्ये चक्क मामा आणि भाची यांच्यामध्ये थेट लढत होणार असून ही लढत लक्षवेधी ठरते। भाजपकडून दिलीप देशमुख तर ठाकरे सेनेकडून सोनल देशमुख निवडणूक लढवत आहेत। सोनल देशमुख या माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कन्या आहेत, तर दिलीप देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत आपलं नशीब आजमावतात। आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून झरी हीच आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचं सांगत काम करणाऱ्या व्यक्तीलाच मतदार पसंती देतील असा विश्वास दिलीप देशमुख यांनी व्यक्त केलाय। मात्र सोनल देशमुख यांनी या लढतीवरती भाष्य करणं हे टाळलेलं आहे। सगळी फळी माझ्यासोबत आहे, जीवाला जीव लावणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे मला आव्हान वगैरे काही वाटत नाही। हो, भाची असली तरी शेवटी लोकांच्या गरजा पूर्ण करणारा, लोकांच्या अडीअडचणीला मदत करणारा, 24 तास त्यांच्यात राहणारा उमेदवारच लोक निवडतील ही मला खात्री आहे। राज्यातील 8 महापालिकांमध्ये काल महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। या 8 पैकी 7 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर कारभार पाहणार आहे, तर एका महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल। याशिवाय उपमहापौरपदी 5 भाजपचे तर 3 शिवसेनेचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत। मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या नावाच्या घोषणेचा मुहूर्त हा अखेर ठरला। आज सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महापौर पदाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करणार आहेत, तर घोषणेनंतर सकाळी 10 वाजता महापौर पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यामुळे महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता ही शिगेला पोहोचली। मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे। ठाकरे सेनेच्या शिवसेनेला 3 स्वीकृत नगरसेवक देता येणार असताना त्यापैकी 1 नगरसेवक हे मनसेकडे असावा यासाठी मनसे आग्रही आहे। जागा वाटपाच्या वेळी ठाकरे सेनेला अधिक जागा देत मनसेनं कोणताही आग्रह धरलेला नव्हता आणि त्यामुळे आता 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा ही मनसेसाठी सोडावी अशी मागणी मनसेच्या नेत्यांकडून केली जाते। मनसेला सत्ताधारी पक्षांकडून देखील प्रस्ताव असल्याची माहिती असून ठाकरे सेनेनं मागणी मान्य केली नाही तर पर्यायी भूमिकेचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मनसेला 1 स्वीकृत नगरसेवक देणार का हे पाहावं लागेल। मनसेच्या संख्याबळानुसार किंवा एमआयएमला संख्याबळानुसार हे मिळणार नाहीये, परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना आहे।
तर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद हा उफाळून आलाय. मात्र आता वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित मिळून नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी केली. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी एकत्रित गटनोंदणी केली. काल काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजेश अडूर यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली आहे. तर ठाकरे गट आमच्या सोबत राहील असा विश्वास यावेळी काँग्रेसनं व्यक्त केला. आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे 27 नगरसेवक निवडून आले. आम्ही सर्व एकत्र येऊन इकडे आम्ही गट फॉर्म केले आहे. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माझे नाव राजेश मुलेडूर गटनेत्यावर सूचित आहे. आमचे महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आणि चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या सर्व मार्गदर्शनात हा गट फॉर्म झाला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा ही मंत्री अतुल सावे यांनी केली. तर उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचं नाव हे जाहीर करण्यात आलं. तर दोघांनीही महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं सांगत शहराच्या विकासालाच प्राधान्य दिलं जाईल असं अतुल सावे म्हणाले. पुढील 5 वर्षांमध्ये शहराचा विकास हा ठळकपणे दिसेल असा विश्वास देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा ही सध्या रंगलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब आणि मला खात्री आहे आपण जरा कंप्लीट करूया. राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे. त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. नाही, त्यांचा काय दावा आहे त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील. नाराज वगैरे काही असायचं काही कारण नाहीये. नगरसेवकाची इच्छा असते ते भरतात, परंतु सांगितल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर ते वापसही घेतात. आता महापौरांसाठी सुद्धा अनेक लोकांनी अर्ज घेतले होते, जवळपास अनेक अर्ज गेले होते, तसे उपमहापौरासाठी गेले असतील. परंतु जेव्हा वरून आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील त्या टायमाला ते वापस घेतले जातील. परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होते आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वाधिक जागा असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 जण हे महापौर पदासाठी रिंगणात उतरलेत. कमी जागा असताना काँग्रेसनं महापौर आणि उपमहापौर दोन्ही जागांसाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झालेला असून ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन हे वाढणार आहे. तिकडे भाजपने देखील 3 उमेदवार हे निवडणुकीमध्ये उतरवलेत, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानंही 1 जण हा उभा केलेला आहे. तर एकूण 14 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे परभणीमध्ये महापौर निवडणुकीमध्ये खिचडी झालेली आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे. भाजपनं दीपमाला काळे यांची महापौर पदाच्या नावाची घोषणा केली, तर शिवसेनेतर्फे मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दोन्हीही बिनविरोध झालेले आहेत. असं वाटलं होतं महापौरपदी निवड होईल कधी? महापौरपदी निवड होईल असं म्हणजे वाटलं होतं, म्हणजे वाटायला तर पाहिजेच, वाटल्याशिवाय काही मिळत नाही. आणि सर्वांचे आशीर्वाद, मामींचा आशीर्वाद होता, राजू मामा आपले आमदारांचा विश्वास आशीर्वाद होता, गिरीश भाऊही आमच्यासोबत होते आणि सर्व कार्यकर्ते तळागाळाचे जे आमच्यासोबत आम्ही नेहमी कार्य करत असतो ते आमच्यासोबत होते आणि नागरिकांचे आशीर्वादही आम्हाला होते. आम्ही नेहमी त्यांच्या संपर्कात असतो किंवा त्यांची कामं करत असतो, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या विश्वास म्हणजे त्यांना विश्वास होता की मला हे महापौरपद कधी ना कधी मिळेल आणि आज ते मला मिळालं आहे म्हणून फार आनंद होत आहे. जळगाव महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांनी केलं थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी रक्तदान करत केली आहे. तर जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे गाडे आणि जाधव यांची निवड ही एकमतानं झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप युतीला 68 पैकी 52 जागांवरती विजय मिळाल्यामुळे स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे.
तर पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीमध्ये निवडीची अधिकृत घोषणाही करण्यात आली. महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी येत्या काळामध्ये टीम म्हणून काम करून शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचा विश्वास हा व्यक्त केलेला आहे. आज माझी अहिल्यानगर शहराच्या प्रथम महिला महापौरपदी निवड झाली आहे. नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल. अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड करण्यात आली आहे, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली. अमरावती महापालिकेमध्ये एमआयएमच्या नगरसेविकेनं आणि उपमहापौरपदासाठी मत दिलंय. यावेळी भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. अमरावतीत महापौर पदासाठी भाजपला मतदान केलेल्या एमआयएमच्या नगरसेविकेविरोधामध्ये कारवाई होणार आहे. एमआयएमच्या गटनेत्यांच्या माहितीप्रमाणे मीराबाई कांबळेंनी पक्षाविरोधामध्ये जाऊन भाजपच्या महापौर पदासाठी मतदान केल्याचा प्रकार हा समोर आला. यावरती पुढील कारवाईही करण्यात येईल अशी माहिती गटनेत्यांनी दिली आहे. माझे विचार मांडूनच मी मतदान केलेलं आहे. मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे, पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले मी त्यांना वोट केलं. कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात. भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे सुनील पाटील आणि नारायण चौधरींमध्ये महापौर पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. दोघांचेही महापौर पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून बॅनर झळकले आणि त्यानंतर भाजपचे भिवंडी शहर अध्यक्ष रवी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत महापौर पदासाठी नारायण चौधरी हेच अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान भिवंडीमध्ये भाजपचे 22, शिवसेनेचे 12 आणि एक अपक्ष असे 35चं संख्याबळ हे महायुतीकडे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 12 नगरसेवक हे संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. जालना महापालिकेमध्ये भाजपकडून महापौर पदासाठी वंदना मगरे तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जालना नगरपालिकेचे रूपांतर हे महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदाच जालना महानगरपालिकेची निवडणूक झाली. तर या निवडणुकीमध्ये भाजपनं 41 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. आता 9 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये काल महापौर उपमहापौर निवड पार पडली. दरम्यान पदभार स्वीकारताच उपमहापौर धनंजय जाधव यांनी संध्याकाळी महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून आढावा घेतला. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या सर्व आरोग्य केंद्रांची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्याबरोबरच आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या अडचणी या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलेलं आहे. आरोग्य विभागाची बैठक आम्ही आणि महापौर यांनी आम्ही घेतली. तर म्हणजे कुठल्याही जर आपण शहराचं जर हे पाहिलं तर आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. बैठक घेऊन एकंदरीत तिथली परिस्थिती जाणून घेतली की साधारणतः समजा नालेगाव आपला दवाखाना आहे तर तिथं रोजचे किती पेशंट तपासले जातात आणि महत्त्वाच्या त्यांच्या अडचणी कुठल्या असतात आणि त्या अडचणी असताना त्या ठिकाणी औषधं अवेलेबल आहेत का, कुठली कमतरता आहे, या गोष्टीची छोटीशी आढावा बैठक म्हणजे आज आम्ही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सांगलीच्या अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी इथल्या 10वीच्या विद्यार्थी प्रणव भोसलेचा सहभाग होता. देशभरातील तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. यातून देशभरातून केवळ 36 विद्यार्थ्यांची निवडही करण्यात आली होती. तेव्हा परीक्षा पे चर्चा यासाठी आमचं रजिस्ट्रेशन शाळेतून केले गेले आणि त्यानंतर मग मला आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे दोन संकल्पना 2047च्या विकसित भारत धोरणासाठी कसे सहाय्य करू शकतात हे माझ्या वक्तव्यातून 1 मिनिटाच्या संभाषणातून स्पष्ट करायचे होते. संधी मिळाली, पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याच्या संधीत आम्हाला परीक्षा सिलेबस जे मुलांना स्ट्रेस होतो परीक्षेबद्दल, ज्या 2-3 तासा 12वी नंतर खूप परीक्षा एका टायमाला मार्च एप्रिल महिन्यात येतात, मग त्यासाठी तो स्ट्रेस कसा कंट्रोल करायचा, बाकी रोजची टू डू लिस्ट कशी तयार करायची, हे सर्व मार्गदर्शन आम्हाला प्रधानमंत्री मोदी यांनी त्या दिवशी केले.
मुंबई पुणे महामार्गावरती झालेल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत MSRDC आणि IRB या टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं जाब विचारला. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. उलट प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली असा आक्षेप मनसेनं घेतलाय. तर येत्या 4 दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल नाके हे बंद पाडल्याचा इशारा मनसेनं दिलाय. मुंबईतील मिठी, ओशिवरा, दहिसर आणि पोईसर या 4ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची मागणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी केली. नियम 377 अंतर्गत रवींद्र वायकर यांच्याकडून मागणी पटलावरती आणण्यात आली. तर मुंबईतील मिठी, ओशिवरा, दहिसर आणि पोईसर या 4ही प्रमुख नद्यांचे विषारी नाले हे झालेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण आहे. या 4ही नद्या पुन्हा जिवंत करून लंडनच्या थेम्स नदीच्या धर्तीवरती त्या नद्यांचा विकास करण्यात यावा अशी मागणीही खासदार वायकर यांनी केली आहे. आणि या बातम्या